मुंबईमध्ये सिनेस्टाईल किडनॅपिंगचा थरार घडलाय। पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर देखील झालाय। मात्र हा रोहित आर्य नेमका कोण आहे आणि त्याने मुलांचं अपहरण नेमकं का केलं, या अपहरणानंतर आणि आधी नेमकं काय घडलं पाहूया। मुंबईत सिनेस्टाईल किडनॅपिंगचा थरार। एकोणीस जणांना डांबणाऱ्या रोहितचा एन्काउंटर। सरकारनं बिल थकवल्यानं अपहरण नाट्य। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। हा आहे रोहित आर्य। याने मुंबईतल्या पवईत दिवसा ढवळ्या सिनेस्टाईल किडनॅपिंग कट रचला। होय, किडनॅपिंग तीही 1-2 नव्हे तर तब्बल 19 जणांची, ज्यात 17 मुलांचा समावेश होता। रा नावाच्या स्टुडिओत एवढ्या जणांना रोहितनं ओलीस ठेवण्याचा कसा कट रचला होता ते पाहूया। आरोपीनं 2 मोठ्यांसह 17 मुला-मुलींना ओलीस ठेवलं। 6 दिवसांपासून मुलं ऑडिशनसाठी जात होती। पोलिसांचा बाथरूममधून आरे स्टुडिओमध्ये प्रवेश झाला। आरोपी रोहित आर्याकडे एअरगन सापडली। स्टुडिओमध्ये पोलिसांना केमिकल देखील सापडलं। या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि NSG कमांडो घटनास्थळी पोहोचले। आरोपीला शरण येण्यासाठी आवाहन केलं, मात्र मुलांना जाळून टाकण्याचा इशारा रोहितनं दिल्यानं पोलिसांची त्याच्यासोबत चकमक झाली आणि त्याच चकमकीत पोलीस अधिकारी अमोल वाघमारेंनी त्याला गोळी घातली। यात रोहितचा एन्काउंटर झाला आणि मुलांची सुखरूप सुटका झाली। सर्व मुलांना ऑडिशन करता बोलवलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या, आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर या बिल्डिंगच्या हॉल बंद करून ठेवलेलं होतं। आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्यांच्याशी निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केली। मात्र या एन्काउंटर नंतर रोहित आर्यबाबत धक्कादायक माहिती समोर आली। ती काय ते पाहूया। रोहित आर्य हा पुण्याचा रहिवासी। शिक्षण विभागाशी संबंधित कामाचं त्याला टेंडर मिळालं होतं। माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे 2 कोटी रुपये त्याचे थकले होते। तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यकाळात थकलेल्या बिलांसाठी त्याचा सरकारकडे तगादा होता। थकीत बिलांसाठी रोहितचं 2024 मध्ये पुण्यात आंदोलन देखील झालं होतं। या उपोषणानंतर त्याला 15 लाखाचा चेक देण्यात आला होता आणि इतर रकमेबाबत आश्वासन देण्यात आलं होतं। तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनीही या कंत्राटाबाबत खुलासा केलाय। रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कन्सेप्ट होता, आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं। अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे। मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर पैसे थकले म्हणून थेट अपहरण करण्याचं रोहितच्या कृतीचं समर्थन होऊच शकत नाही। रोहितला सरकारी कंत्राट दिलं गेलं म्हणजे तो काही सराईत गुन्हेगार नव्हता। वारंवार तगादा लावूनही त्याचे पैसे कुणी आणि का थकवले, थेट 19 जणांच्या अपहरणाचा गुन्हा करण्याचं कृत्य करण्याची वेळ त्याच्यावर का आली, असे अनेक सवाल उपस्थित झालेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखी असे रोहित आर्य जन्माला येण्यापूर्वीच सरकारी यंत्रणांमधील अनास्था दूर होणार का, हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।